नमस्कार विद्यार्थी मंडळी. आपण या चॅनलवर नवीन भरती अपडेट्स आणि अलर्ट सुरू केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज काही ना काही अपडेट मिळत जातील. या व्हिडिओमध्ये आपण काही भरतीमध्ये आलेले अपडेट सुद्धा पाहणार आहे. जसे की रेल्वे RRB NTPC साठी जे जागा निघाल्या त्याबद्दल माहिती, नंतर आरोग्य विभागाबद्दल माहिती, नंतर जीवन प्राधिकरण बद्दल माहिती, नंतर बँक ऑफ बडोदामध्ये जागा निघाल्या त्याबद्दल माहिती, नंतर नाशिक महानगरपालिका माहिती पाहणार आहे, नंतर उत्तर रेल्वे भरती. तर पहा मित्रांनो, पहिले आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 साठी अपडेट. तर ही अधिकृत वेबसाईट आहे, ज्यावर तुम्ही सध्या पाहत असाल अपडेट्स किंवा फॉर्म भरत असाल. तर यासोबतच तुम्हाला आणखी महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती आहे 30 नोव्हेंबर 2025 आणि त्यासाठी तुमचे 9 दिवस हे 21 नोव्हेंबर पासूनचे राहिलेले आहेत. तर ज्यांनी फॉर्म भरले नसेल त्यांनी भरून घ्या. नंतर आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB यांच्यामार्फत NTPC पदवीधरसाठी जागा निघाल्या आहेत, ज्यामध्ये स्टेशन मास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, वरिष्ठ लिपिक इत्यादी सर्व परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये 5810 जागा आहेत आणि कोणी पदवीधर असेल तर ते हे फॉर्म भरू शकतात. सोबतच इतर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात पूर्ण वाचावी. आणि या भरतीची शेवटची तारीख आहे 27 नोव्हेंबर 2025. नंतर पहा मित्रांनो, त्यासोबतच निघालेली आहे RRB NTPCची 12वी पास म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट भरती. त्यामध्ये 3058 प्लस जागा निघालेल्या आहेत, ज्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लार्क, लिपिक, टाइम कीपर या प्रकारच्या पद आहेत. या पदाकरता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 27 नोव्हेंबर 2025. नंतर पहा मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM साठी जागा निघाल्या आहेत CHOच्या. तर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच CHOच्या जागा आहेत 1974 जागा संपूर्ण महाराष्ट्रासाठी. पात्रता आहे BSc नर्सिंग, BMS. याकरता तुम्ही अधिकृत वेबसाईट पाहू शकता. सोबत वेतन आहे 35,000 रुपये, 70,000 रुपये आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर 2025. नंतर पहा मित्रांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसाठी जागा निघालेल्या आहेत. 290 जागा आहेत कायमस्वरूपी परमनंट. नंतर कनिष्ठ लिपिक, सहाय्यक इंजिनियर यासारख्या जागा निघालेल्या आहेत. नंतर सरळ सेवेने ही पदभरती होणार आहे. कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे मित्रांनो. शेवटची तारीख आहे 19 डिसेंबर 2025 जशी इथे दिलेली आहे. नंतर पहा मित्रांनो, नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभागासाठी जागा निघाल्या आहेत. नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग पद आहे फायरमन. 186 जागा आहेत. संपूर्ण माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर मिळून जाईल. पात्रता 10वी पास प्लस अग्निशमनचा कोर्स आहे. यासुद्धा सविस्तर तुम्हाला जाहिरात पाहावी लागेल. नंतर शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025. च्या 186 जागा आहेत मित्रांनो. त्यासाठी इथे दिलेले आहे पहा. इथे आहे 36 जागा आहेत चालक, यंत्रचालक, वाहन चालक अग्निशमनसाठी आणि 150 जागा आहेत फायरमन अग्निशमकसाठी. सोबतच ऑनलाईन अर्ज सुरू 10/11 पासून आणि जे शेवटची तारीख आहे ती आहे 1/12 पर्यंत. नंतर पहा मित्रांनो, नाशिक महानगरपालिका नाशिकसाठी जागा निघाल्या आहेत, ज्यामध्ये विविध प्रशासकीय पदे आहेत. तुम्ही याकरता जाहिरात पाहू शकता. जागा आहे 114. पात्रता पदानुसार राहणार आणि शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025. इथे सर्व पदांची जागा आणि त्यांची नावं दिलेली आहेत. सोबत दिनांक सुद्धा दिलेली आहे. नंतर पहा मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसाठी जागा निघाल्या आहेत, ज्यामध्ये प्रकल्प सहाय्यक, लिपिक सारख्या जागा आहेत, ज्यामध्ये 111 जागांची ही भरती होणार आहे. पात्रता ही पदानुसार राहणार. पदवी किंवा डिप्लोमा याकडे तुम्हाला जाहिरात पाहावी लागेल. आणि सोबतच शेवटची तारीख आहे 7 डिसेंबर 2025. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार त्यासाठी या प्रकारचे पोर्टल तिथे ओपन होईल. नंतर पहा मित्रांनो, केंद्र सरकारी नोकरीच्या काही संधी आहेत. जसे उत्तर रेल्वेमध्ये अप्रेंटिससाठी 4116 जागा आहेत, ज्यामध्ये 10वी पास प्लस ITI मागितलेला आहे आणि शेवटची तारीख आहे 24 डिसेंबर 2025. नंतर आहे सीमा रस्ते संघटन BRO साठी जागा निघाल्या आहेत. वाहन मेकॅनिकल, ड्रायव्हर, ऑपरेटर यासारखी पद आहेत. जागा आहेत 554, 542. पात्रता आहे 10वी पास, ITI किंवा 12वी. शेवटची तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025. नंतर पहा मित्रांनो, MCRE साठी जागा निघाल्या आहेत, ज्यामध्ये विविध गट ब आणि गट के पदे भरणार आहेत. नंतर आहे जागा आहेत 1300. पात्रता आहे 10वी पास, 12वी पास आणि पदवी. शेवटची तारीख आहे 2 डिसेंबर 2025. नंतर बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काही जागा निघाल्या आहेत. जसे बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिससाठी जागा निघाल्या आहेत. जवळपास 2700 जागा आहेत. पात्रता कोणीही पदवीधर असो. सोबत तुम्हाला जाहिरात पाहावी लागेल.
नंतर शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025. नंतर आहे मित्रांनो पंजाब नॅशनल बँकसाठी जागा निघाल्या आहेत, ज्यामध्ये शिपाई, सफाई कर्मचारी आणि स्थानिक भाषेतून ही जागा राहणार आहे. म्हणजे स्टेट वाईज जे भाषा राहतील त्यानुसार ती जागा भरल्या जाईल. नंतर जागा आहेत 750 प्लस. पात्रता आहे 10वी 12वी पदानुसार. शेवट तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025. नंतर मित्रांनो नाबार्डसाठी जागा निघाल्या डेव्हलपमेंट असिस्टंट ऑफिस अटेंडंट. जागा आहेत 91 आणि शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025. त्यानंतर महत्त्वाचे काही हॉल तिकीट्स आहेत, जसे महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट महा TET 2025. हॉल तिकीट 10 नोव्हेंबरला आलेले आहे. परीक्षा आहे 23 नोव्हेंबरला, ज्यामध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पहिला पेपर होईल 10:30 ते 1 वाजेपर्यंत, दुसरा पेपर आहे 2 ते 4:30 वाजेपर्यंत. ठीक आहे. नंतर आहे CCRAS साठी हॉल तिकीट आलेली आहे 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाले. 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ही एक्झाम होणार आहे. नंतर आहे SBI क्लर्क मेनसाठी हॉल तिकीट आलेली आहे 14 नोव्हेंबर 2025 रोजी हॉल तिकीट प्रसिद्ध झाले आहे आणि 21 नोव्हेंबरला परीक्षा आहे. नंतर UPSC मार्फत EPFO साठी जागा निघाल्या आहेत आणि त्याचे हॉल तिकीट सुद्धा आलेले आहेत 20 नोव्हेंबर 2025 रोजी आणि परीक्षेची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025. नंतर CET साठी जागा निघाल्या आहेत आणि हॉल तिकीट सुद्धा आले आहेत 12 नोव्हेंबर 2025ला आणि परीक्षा दिनांक 30 नोव्हेंबर 2025ला राहणार. तर सर्व हॉल तिकीट्स तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर मिळून जातील. नंतर पहा मित्रांनो, महत्त्वाची सूचना, शेवटची तारीख विसरू नका. सर्व अर्ज प्रक्रियेतून आधी अर्ज करा. दस्तावेज तयार ठेवा. योग्यता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र हे जवळ असले पाहिजेत. अर्ज कसे भरायचे आमच्या व्हिडिओ सिरीजमध्ये पूर्ण गाईड तुम्हाला करण्यात येईल. सर्व लिंक्स एका ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध राहील. तर धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ज्या अपडेट्स मी घेऊ शकतो त्या सर्व अपडेट्स तुम्हाला दिलेले आहे. सोबतच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.